100चं आजचं टार्गेट आहे आमचं आणि जे होऊन राहिलं रक्तदान आत्तापर्यंत जवळपास 25पर्यंत गेलं आहे आणि 4 वाजेपर्यंत जवळपास 100च्या वर जाईल आणि आम्ही फ्री देतो रक्त. आत्तापर्यंत जेवढे आमचे कॅन्सर पीडित लोकांना मुलांना जे ब्लड डोनेशनची कमी जातं ब्लडची कमी जातं त्यांना कॅन्सरवाले मुलं आमच्याकडे असल्यामुळे ब्लड कॅन्सरवाले मुलं असल्यामुळे एक दिवस आड त्यांना 1 बॉटल लागत असतं. तर त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं की दर महिन्यात आम्ही रक्तदान पुन्हा शिबिर चालू करू. मागचं जे महाराष्ट्रात तुटवडा गेला होता रक्ताचा तर आज आम्ही तो पुन्हा चालू करून 66व हे आहेत रक्तदान शिबिर 66 म्हणजे आतापर्यंत झाला. लोकांना काय आवाहन कराल की ब्लड डोनेशनची गरज आहे लोकांनी जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजे ते तर आहेच पण महिलांमध्ये याचं प्रमाण फार कमी आहे. महिला देऊ शकतात पण का बरं मागे राहतात. एकदा हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर हिमोग्लोबिन वाढवायसाठी काय काय मदत लागतं आम्ही ते करतो पण ते समोर यायला पाहिजे आवश्यक आहे ते. नमस्कार, मी देवतालाई फाउंडेशनकडनं कस्तुरी बावणे. आज आपलं इथे 66 ब्लड डोनेशन होतं आहे आणि जसं तुम्ही पाहाल की आज आमच्याकडे इथे महिला ह्या पण येऊन डोनेट करत आहे पण खूप महिलांची इच्छा आहे डोनेट करण्याची. ते येऊन चेकसुद्धा करून गेले पण प्रमाण याच्यामुळे कमी आहे की ते एलिजिबल खूपदा नाही होत हिमोग्लोबिनमुळे किंवा दुसऱ्या हेल्थ कंडिशनमुळे. पण जोपर्यंत आपण जाऊ नाही चेक नाही करू तर आपल्याला कळणारसुद्धा नाही. खूप लोक म्हणतात की माझं नसेलच आणि ते करतच नाही. तर मला वाटतं की एकदा या तुम्ही नक्की कुठल्याही कॅम्पमध्ये जाऊन तुम्ही ॲटलिस्ट चेक तरी कराल. तुम्हाला कळेल सगळं ठीक असेल तेव्हाच्या तेव्हा डोनेट करू शकता आणि नसेल तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता आणि अजून पुढे तुम्ही डोनेट करू शकता. सो नक्की तुम्ही पार्टिसिपेट करा. जे होईल मग आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.